परंतु आमदार साहेब आणि सगळेच आमचे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचं एक स्वप्न आहे की भंडारा शहराचा विकास हा लवकरात लवकर व्हावा आणि म्हणूनच साधारण 3000 कोटीचे मोठे मोठे प्रकल्प आमदार साहेबांनी खेचून आपल्या संपूर्ण विधानसभा क्षेत्रासाठी आणले होते। याच्यातनं प्रामुख्याने आपल्याकडे नगरविकासामधून याच्यामध्ये 700 कोटीचे प्रकल्प म्हणजे आणि मोठे मोठे कामं आपल्या स्पेसिफिकली आपल्या शहरासाठी आणि इतर विभागातून 800 कोटीचे मोठे मोठे कामं या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्या भंडारा शहरासाठी म्हणजेच एकूण आपल्या 1500 कोटीचा हा मोठा बजेट आहे आणि इतकी मोठी मोठी कामं या ठिकाणी आपण आणलेली आहेत। त्यामुळे मला तरी वाटतं की साधारण एक 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत आपली सगळीच कामं पूर्ण होऊन जाणारच आहे आणि ह्या सगळ्या कामांचा उद्देश म्हणजे की आपल्या सगळ्याच शहरवासियांना उत्तुंग जास्तीत जास्त पद्धतीने रोजगार निर्मिती व्हावी। जलपर्यटन असो, प्रभू रामचंद्राची मूर्ती असो, रस्त्यांची कामं असो आणि सगळेच आणि पाणी पुरवठा सुद्धा 2 टाइमचं पाणी आपण आपल्या नगरवासियांना देणार आहोत। एवढंच नव्हे तर हे रस्त्यांचं काम, नाल्यांचं काम, स्वच्छतेचं काम, प्रत्येक ठिकाणी बगीचा होणार आहे। मोठे कामं तर आपण बघतच आहोत, सागर तलावाचं काम चालू आहे, ब्युटिफिकेशन सुरू आहे आपल्या खाम तलावाचं, सगळेच मोठे मोठे कामं सुरू आहे। आपण खास शिक्षणाकडे आमदार साहेबांचं आणि माझं एक हा कल राहणारच आहे। त्यामुळे आपण अनेक अशा ई-लायब्ररी सुद्धा विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, उच्च शिक्षित व्हावा म्हणून आपण देतोय। मी आता जसं म्हटलं की माझं स्वप्न नव्हतं, परंतु ह्या सगळ्या कामांचा आढावा जर घेतला तर आमदार साहेब आणि बाकी सगळेच माझ्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे एक आग्रह धरला आणि प्रस्ताव माझ्याकडे मांडला होता की मॅडम, सर्वेमध्ये तुमचं जास्त संपर्कात येत आहे, तुमचं काय म्हणता येईल आपल्याला प्रतिसाद तुम्हाला जास्त मिळतोय, तर प्लीज तुम्ही उमेदवारी घ्यावी। सुरुवातीला तर मी नकारच दिला होता, कारण माझं पॅशन आहे डॉक्टरकी, म्हणजे खास माझा व्यवसाय तो आहे कॉलेजेस सांभाळणं आणि हा सगळा पार्ट। पण एक पत्नी धर्म जर आपण विचार केला तर नक्कीच मला असं वाटतं की माझ्या पतीचं आणि माझ्या सगळ्या म्हणजे जीवाला जीव देणारे माझ्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची जेव्हा इतकी तीव्र इच्छा आणि प्रत्येक वेळा सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी माननीय आमदार साहेबांच्या विधानसभेच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर पण काम केलं, आमदार साहेबांबरोबर काम केलं, मग त्यांचं स्वप्न मी पूर्ण कसं ठेवणार, म्हटलंच मी माझं डॉक्टरकी हे थोडंसं स्वप्न मागे घेईल आणि याला अधिक महत्त्व देईल आपल्या भंडारा शहराच्या विकासाकरिता नक्कीच। आणि आपण बघतोय दररोज कितीतरी दिवसांपासून आम्हाला दौऱ्यांमध्ये खूप प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि कालच्या मीटिंग नंतर, कालची इतक्या भव्य दिव्य माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सभेनंतर तर आमच्यातली ऊर्जा दुप्पट तिप्पट झालेली आहे, आमच्याकडे जनसंख्या भरपूर झालेली आहे, एवढं मी सांगेल।